नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 2 फेब्रुवारी 2026 वार सोमवार. तर या दिवशी आली आहे गुरुप्रतिपदा. माघ शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा. आपल्या दत्त साम्राज्यामध्ये अतिशय महत्त्वाचा दिवस. गुरुप्रतिपदा कशी साजरी करावी, त्याचे काय महत्त्व आहे, त्यासोबतच नैवेद्य कोणता आपण अर्पण करावा, सेवा कोणती करावी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर गुरुप्रतिपदा हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण याच दिवशी श्री नृसिंह सरस्वती महाराज कर्दळी वनातून गुप्त झाले होते, म्हणजेच ते शल्यगमनास निघाले होते. आणि गुरुप्रतिपदा हा दिवस गाणगापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खूप उत्साहात साजरा करत असतो. दत्तभक्तांसाठी जिथे जिथे दत्त भक्त आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात हा दिवस साजरा केला जातो. सन 1528ला श्री क्षेत्र लाडकारंजा येथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला. आई अंबाभवानी आणि वडील माधव यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला आणि जन्मताच ओम या शब्दाचा उच्चार ते करत होते. त्यांनी 100 वर्षे भ्रमंती केली आणि मोठे मोठे तीर्थक्षेत्र त्यांनी तयार केले. 50 वर्षापेक्षाही जास्त वर्ष त्यांचा गाणगापूरला वास्तव्य होते. नरसोबाची वाडी, औदुंबर झाले, तर हे विविध तीर्थक्षेत्र त्यांनी घडवले व आजही दत्तभक्तांसाठी गाणगापूर हे खूप दिव्य अनुभव देणारं आहे. गाणगापूरला जो आला त्याला कितीही प्रकारचा त्रास असो, संकट, दुःख असतो, वेदना असो, दत्त महाराज त्याच्यातून त्याला तारतातच. आपण जेव्हा गाणगापूरची दुपारची आरती बघतो तेव्हा अंगाचा थरकाप होतो, तो सर्व प्रसंग बघून. तर गुरुप्रतिपदा कशी साजरी करावी, तर प्रत्येकाच्या घरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल, श्रीपाद वल्लभांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर 16 वेळा पुरुष सूक्त म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर सकाळीच आपल्याला ही सेवा करायची आहे. हे झालं की त्यांची आवडतीची पिवळी फुलं त्यांना अर्पण करायची आहे. आणि शक्य असेल तर सकाळी 8ची आरती घ्या किंवा 10:30ची किंवा 12ची आरती करा. प्रथम गणपती बाप्पांची आरती घ्यायची आहे, त्यानंतर दत्तांची, त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करावी आणि त्यानंतर गायत्री मातेची आरती करा. त्यानंतर सेवा काय करायची आहे, तर बघा, ब्रह्ममुहूर्तापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्हाला गुरुचरित्रातील 51वा आणि 52वा अध्याय पठण करायचं आहे. आणि सर्व माहिती यामध्ये म्हणजेच 51वा गुरुचरित्रातील 51वा आणि 52वा अध्याय, तर यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. हा अध्याय कोणीही वाचू शकतं. गुगलवर जरी तुम्ही सर्च केला तरी त्यावरून देखील तुम्ही वाचू शकता. वाचताना आपल्याला आवाज आपला स्वतःला येईल इतक्या मोठ्याने आपल्याला त्या वाचायचं आहे. त्यानंतर नैवेद्यालाही तितकाच मान या दिवशी आहे. तर नैवेद्य आपल्याला 6 नैवेद्य या दिवशी करायचे आहे. तर नैवेद्य अगदी तुम्ही वरण भात आणि जो श्रावणी घेवडा असतो तर याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. श्रावणी घेवडा तर या त्यांना खूप प्रिय आहे आणि त्यामुळे याचा नैवेद्य तुम्ही आवर्जून दाखवा. तर बारीक बारीक चाणके आपल्याला करायचे आहे आणि त्यावरच आपल्याला हा वरण भात आणि श्रावणी शेंगा यासोबतच गोडाचा काहीतरी पदार्थ म्हणजे शिरा तुम्ही बनवू शकता. तर 6 नैवेद्य कोणासाठी, तर बघा, पहिला नैवेद्य हा कुलस्वामिनीसाठी, त्यानंतर दुसरा नैवेद्य नारायणासाठी, तिसरा नैवेद्य दत्त महाराजांसाठी आणि चौथा नैवेद्य नृसिंह सरस्वती महाराज यांच्यासाठी आणि 5वा नैवेद्य स्वामींसाठी, 6वा नैवेद्य गायत्री मातेसाठी. तर असे आपल्याला हे सर्व नैवेद्य रांगेमध्ये ठेवायचे आहे आणि प्रत्येक नैवेद्यावर तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे. नैवेद्यावर आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. आणि हे 6ही नैवेद्य महाराजांच्या समोर, स्वामींच्या समोर आपल्याला ठेवायचे आहे. आणि नैवेद्य ठेवल्यावर आरती करायची आहे, मंत्रजाप करायचा आहे आणि त्यानंतर प्रार्थना करायची आहे. 15 मिनिटांनी तो नैवेद्य तुम्ही उचलून घेऊ शकता आणि तुम्ही घरातील सर्वांनी स्वतः खाल्लं तरीही चालेल. तर सकाळीच तुम्ही नैवेद्य ठेवू शकता किंवा सकाळी शक्य नसेल तर अगदी संध्याकाळी देखील तुम्ही नैवेद्य ठेवू शकता. त्यानंतर गुरुचरित्रातील जो ग्रंथ आहे तर हा
गुरुचरित्र ग्रंथ हा दुपारी 4च्या आतच आपल्याला वाचायचा आहे आणि त्यासोबतच दुपारी 12 ते 12:30 या वेळेत देखील वाचू नका. त्यानंतर जेव्हा नृसिंह महाराज कर्दळी वनातून निघाले तेव्हा भक्तांनी त्यांना बेसनाचे लाडू दिले होते. तर अगदी 2 लाडूही तुम्ही एका डब्यामध्ये घालून त्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि त्या डब्याला झाकण लावून आपल्याला ते त्यांच्यासमोर ठेवायचं आहे आणि पूर्ण सोमवारचा दिवस रात्रभर आपल्याला तो तिथेच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला तो डबा उचलून घ्यायचा आहे आणि त्यामधील लाडू काढून तो घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. तर याप्रमाणे आपल्याला गुरुप्रतिपदा ही साजरी करायची आहे.